Good afternoon, friends. Today we see the soil biota. Last time we see the soil formation. Before that, formation of soil profile, then process of soil, then composition of the soil, एरिया फॅक्टर मधले हे सगळे पॉईंट आपण मागच्या वेळेस पाहिले आहे. कोणते कोणते एरिया फॅक्टर्स, कंपोजिशन ऑफ सॉइल आहे, प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन, सॉइल प्रोफाईल, आणि आज आपल्याला घ्यायचं आहे सॉइल बायोटा. So first is what is meant by soil biota. The animal and the plant life of the particular region, habitat of the geological period is called the biota. मी काय म्हटलं, ॲनिमल अँड द प्लांट लाईफ, म्हणजे प्राण्यांचं आणि झाडांचं जे जीवन आहे पर्टिक्युलर रिजन, ज्या रिजनमध्ये ते आहे. फॉर रिजन म्हणजे कुठलं रिजन, हॅबिटॅट, ज्या रिजनमध्ये आपल्याला स्पेसिफिक त्याच प्रकारचे वनस्पती किंवा त्याच प्रकारचे इन्सेक्ट आहे किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, कुठलेही आणि ॲनिमल्स जे ॲनिमल्सशी निगडीत आहे. ऑर द जिओलॉजिकल पिरियड इज कॉल्ड द बायोटा. Then soil biota is a collective term that encompasses all the organisms that spend a significant portion of their life cycle within the soil profile or at the soil litter influence. म्हणजे सॉइल प्रोफाईल सायकल कम्प्लीट करण्याच्या आधीची कलेक्टिव्ह टर्म्स आहे, दॅट इज द सॉइल बायोटा. and the organism that live in the soil are called soil organism. म्हणजे जिथे आपण ज्या सॉइलचा स्टडी करतो किंवा ऑर्गॅनिझम त्याच्याशी निगडीत आहे, दॅट इज अ इम्पॉर्टंट ग्रुप ऑफ द सॉइल ऑर्गॅनिझम ॲज फॉलोज. म्हणजे कुठले कुठले आहे, पहिला आहे सॉइल फ्लोरा. सॉइल फ्लोरामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, दॅट इज अ फर्स्ट इज अ मायक्रोफ्लोरा दॅट बिलॉंग्स टू बॅक्टेरिया, फंजाय, मोल्स, ईस्ट, मशरूम, ॲक्टिनोमायसिसचे सगळे मेंबर, स्ट्रिटोमायसिसचे सगळे मेंबर आणि अल्गी. हे तुम्ही फर्स्ट इयरला शिकले आहे. बट इट इज द नथिंग बट इट इज द साईल फ्लोरा. फर्स्ट इज द मायक्रोफ्लोरा अँड सेकंड इज द मॅक्रोफ्लोरा. मॅक्रोफ्लोरामध्ये तुम्हाला काय पाहायला मिळतं, रूट्स ऑफ द हायर प्लांट्स, म्हणजे जे मोठे मोठे ट्रीज आहे, दॅट दॅट रूट्स इज द नथिंग बट इज द मॅक्रोफोरा. देन दुसरा जो तुमचा ग्रुप आहे, दॅट इज द सॉइल फौना दॅट बिलॉंग्स टू माईस, मोल्ड, अर्थवॉर्म अँड अदर वॉर्म्स अँड बीटल्स, टर्मिट अँड स्पायडर. म्हणजे जेवढेही तुमचे हे हे आहे, ॲनिमल्स मधल्या इन्सेक्ट्स आहे, तर त्याच्यामधला अर्थवॉर्म आहे. अर्थवॉर्मला तुम्ही काय म्हणतात, केचवा. नंतर माईस आपला उंदीर. देन वॉर्म्स अँड बीटल्स अँड टर्मिनाइट्स अँड स्पायडर, म्हणजे कातीन वगैरे जे तुम्हाला हे दिसत आहेत ज्या डायग्राम मी तुम्हाला दाखवल्या आहे, दॅट इज द मायक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रो ऑर्गॅनिझम मधला सॉइल फौना, त्याच्यातला मायक्रोफोना मधला माईस, मोथ, ऑर्थवॉर्म, वॉर्म्स अँड बीटल्स, टर्माइट अँड द स्पायडर आर द सॉइल फौना. आणि मिझोफौना मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल दैट बिलोंग्स टू निमेटोड्स, आर्थ्रोपोड्स. जूलॉजी में अगर आपने जूलॉजी में पढ़ा है तो आपको ये बात नेम याद होंगे. देन मैक्रोफोना मध्ये प्रोटोजुआ, all belongs to the zoological study or animal study. That is the second part of the soil biota. Then plant soil biota and that their interaction to each other. कुठल्या कुठल्या गोष्टीसोबत soil biota interaction होईल. The soil biota comprises and the enormous diversity of the organism. म्हणजे सगळ्यात मोठी जर डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला मिळेल तर या ऑर्गॅनिझमची आहे, इन्क्लुडिंग microorganism, that is the bacteria and the fungi. These are the including the soil biota and soil fauna. The soil organism interact with each other with the plant roots and with their environment. जनरली आपण पाहतो की प्लांट्स त्याचे रूट्स आहे किंवा कुठल्याही प्लांटची ग्रोथ आहे डिपेंड ऑन द एन्व्हायरमेंटल कंडिशन. मग ती कुठली पण क्लायमॅटिक असो, ॲटमॉस्फिअरिक असो, जी इन टाइम आपल्याला जी फेस करावी लागते, दॅट ऑल दिस सिच्युएशन आर बिलॉंग टू प्लांट ग्रोथ and they constitute the soil food web and contribute to nutrient cycling, which is important for plants, focusing on the rhizosphere and on an important group of soil. And fungi which interacting with the plant's roots from mutualistic symbiosis, that is known as the mycorrhizae. So सिम्बॉयसिस मी कोणाची, आपल्यामध्ये म्युच्युअली जे आपण पाहतो की डायव्हर्सिटी ऑर्गॅनिझमची, आणि ऑर्गॅनिझम इन्क्लुडिंग द ऑल द मायक्रो ऑर्गॅनिझम, and microorganism which these are the bacteria and the fungi.
all that is the multi mutualistic symbiosis that known as the mycorrhizae, and all that terms are found in the biotic interaction. Then soil, in importance of the soil biota, soil biota मध्ये importance जर आपण पाहिले तर कुठले कुठले आहे सर. then soil microbe break down the organic matter. का break down करतात ते? Microorganisms play an important role in the decomposition of the organic matter, and different type of microbes are specialized to the different type of organic matter, between them covering just about the everything. Why? Because soil microbes play a crucial role in the nutrients and the mineral from which plants can take up. Again, this process is known as the mineralization. So these are the importance of the, one is the soil microbes break down organic matter, and second is the soil microbe recycle the nutrient. Third is the soil microbe create a humus. Then when the soil microbes have broken down, all they can distribute. आणि जर आपण पाहिलं तर मायक्रो ऑर्गॅनिझम आर ब्रोक, जेव्हा ते तुटतात किंवा का तुटतात, तिथली जर सॉइल डिकम्पोज झाली असेल किंवा तिथे जर जेही मटेरियल आहे त्याच्यामध्ये पाणी पडलं तर त्यामुळे जी तिथली स्पेस आहे किंवा तिथली जी सॉइल आहे ही कशी होणार, ब्रेकडाऊन सॉइल कशी होणार, डिकम्पोज होणार. डिकम्पोजिशन त्याच्यामध्ये सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम पण आले. A dark brown jelly-like substance that can remain unchanged in the soil for the potentially millennia, and it is the humus is very helpful for the soil retain moisture and encourages the formation of the soil structure. So humus molecule that can cover the negatively charged. Why? Because the bind to positively charged ion of the plant nutrients, thus forming an important component of the soil cation and exchange capacity. Humus is also suspected as suffering plant diseases. That is very important. And it when the soil biota interact to each other, the all the microorganism and microbes that like bacteria, fungi are interaction for the humus, and the all the environmental conditions that affect the this organism, and when is decompose with soil, then we get the another substances. Then very, it is very important for soil biota, and soil microbes create a humus. Why create? Because the parts or the particles of the organism, म्हणजे जे तुटून किंवा सडून जे त्या सॉइल मध्ये जे सडतात ते, त्यामुळे ती जागा जी आहे किंवा ती सॉइल जी आहे अजून चांगली म्हणजे न्यूट्रियस बनते. कारण सगळेच मायक्रोब हे प्लांट्सला हानिकारक नसतात. So many microorganisms are beneficial for the plants. The soil microbes that create a soil structure, because soil microbes create the polysaccharides, gums, and the glycoproteins which glue soil minerals together, forming the basis of the soil structure. Fungal hyphae and the plant roots further bind soil aggregate together, and soil structure is the essential to good for plant. सॉइल स्ट्रक्चर जर चांगलं नसलं किंवा सॉइल जर फर्टाइल नसली, अगर सॉइल फर्टाइल नहीं है तो वो वहाँ की जो प्लांट्स रहते हैं वो उतने हेल्दी नहीं रहते देन द फर्टाइल सॉइल में जो आते हैं. बट बिकॉज सॉइल फर्टिलिटी आर वेरी इसेन्शियल अँड टू गुड फॉर द प्लांट ग्रोथ. कारण त्याच्यामध्ये जे आपल्याला मायक्रोमध्ये जे पॉलिसॅकॅराइड्स असतात, गम्स असतात, ते आपल्याला कुठून मिळतात, सॉइल मधून मिळतात. देन नेक्स्ट इज अ सॉइल मायक्रो फिक्स नायट्रोजन. सॉइल मध्ये फिक्स नायट्रोजन असतो म्हणूनही तो सॉइलची फर्टिलिटी झाडांसाठी चांगली आहे. कारण ॲग्रिकल्चर डिपेंड्स हेवीली ऑन द ॲबिलिटी टू सर्टेन द मायक्रोब्स to convert the atmospheric nitrogen to ammonia. Some live freely in the soil while other live in the association with the plant's roots, and the classic example is rhizobium bacteria in roots of the legumes, and the process of the conversion is known as a nitrogen fixation. म्हणजे या सॉइल मध्ये जेवढ्याही तुमचे मायक्रोब्स आहे ते काय होते, कन्वर्ट इंटू ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन म्हणजे N2 गॅस मध्ये कन्वर्ट होतात. देन अमोनिया मध्ये NH3 मध्ये कन्वर्ट होईल, आणि या पूर्ण याचं जे मिक्सचर राहील दॅट इज द क्लासिक एक्झाम्पल इज द रायझोबियम बॅक्टेरिया इन रूट्स ऑफ द लेग्यूम.
and that all that process is called the process of the conversion, known as the nitrogen fixation. Then soil organism promote from the plant growth. म्हणजे आपण पाहिलं की सॉइल ऑर्गॅनिझम जी आहे ती का जरुरी राहते. सम सॉइल microbes produce a variety of substance that promote plant growth, including auxin, gibberellins, and antibiotics. So these are the growth hormones, and growth hormones promote the plant growth. Soil organism promote plant growth. So which type of growth hormones are beneficial for the plant? So auxin, gibberellin, and the antibiotics of the soil is important for the growth of the plants. Then soil microbes control the pests and the disease. The best known example of the use of the soil microbes is pest control and is commercial production of the soil bacterium bacillus. Then to control the caterpillar pest of the crop, some strain of the Bt are used to control beetles and the flies, as well as the several strain of the fungal genus, and it been developed as a biocontrol agents against the fungal disease of the plants, mainly root disease. Various other genera of the fungi are used for the control of the insects pest. So soil microbes to control the pest and the disease. म्हणजे जर सॉइल मधले जे मायक्रोब्स आहे that the other hand it is the control the pest and the disease. So this is the soil biota. It is a short notes maybe ask in exam. uh, so in these idiopathic factors, composition of soil, then process of soil formation and the soil biota, important chapter for the short notes. यानंतर तुमची जर पाहिली तर तुमची एक्झाम होऊ शकते या 15 तारखेपासून. आता एक्झामचा टाइम टेबल येईल तर आम्ही तुम्हाला कळवू. ग्रुपवर तुम्ही लक्ष ठेवायचं आणि सगळ्यांनी ज्ञानपथची नोट्स घेऊन अभ्यासाला सुरुवात करायची. काही जर असलं तर मला विचारायचं. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. Last time we see the soil formation process of the